तुम्ही कधी अशा आईबद्दल ऐकलंय का, जिच्या जीव नाही, जी श्वास घेत नाही, पण तरीही ती एका चिमुकल्या जीवाचं पूर्ण जग आहे. जपानच्या इचिकावा सिटी झूमधील पंच नावाच्या या लहानग्या माकडाची गोष्ट आज जगभरात व्हायरल झाली आहे. पण या व्हायरल व्हिडिओच्या मागे दडलंय एक असं दुःख आणि असा संघर्ष, जो ऐकल्यावर तुमचा प्रेमावरचा विश्वास अधिक घट्ट होईल. पंचचा जन्म आणि आईचा नकार. पंचचा जन्म 26 जुलै 2025 रोजी झाला. तो एक जपानी मॅकाक आहे. निसर्गाचा नियम आहे की आई आपल्या पिल्लाचं रक्षण करते, पण पंचच्या नशिबात हे सुख नव्हतं. त्याची आई केको ही पहिल्यांदाच आई झाली होती. प्रसूतीच्या वेदना आणि उन्हाळ्याचा प्रचंड तणाव यामुळे ती इतकी घाबरली की तिने आपल्याच बाळाला ओळखायला नकार दिला. तिने पंचला दूध भाजणं तर लांबच, पण त्याला जवळ घ्यायलाही नकार दिला. निसर्गाच्या भाषेत याला मॅटर्नल रिजेक्शन म्हणतात. आईने नाकारलेला पंच अस्वस्थ होता. तो सतत रडत होता. प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला दूध पाजून वाचवलं, पण माकडाच्या बाळाला जगण्यासाठी हवी असते ती शारीरिक ऊब. मग त्यांनी एक प्रयोग केला. त्यांनी त्याला आयकिया कंपनीचा एक मऊ ऑरांगुटान प्लश टॉय दिला. आश्चर्य म्हणजे पंचने त्या खेळण्याला पाहताच त्याला इतकी घट्ट मिठी मारली की जणू त्याला आपली आईच सापडली होती. इंटरनेटवर लोकांनी या खेळण्याला ओरा मामा असं नाव दिलं. तो दिवसभर त्या खेळण्याला धरून राहायचा, त्याच्यासोबतच खेळायचा आणि त्याच्याच कुशीत मान लपून झोपायचा. सामाजिक संघर्ष आणि क्रूर वास्तव. पण संघर्ष इथे संपला नव्हता. माकडं समूहात राहतात. जेव्हा पंचला 60 माकडांच्या मंकी माउंटनमध्ये सोडण्यात आलं, तेव्हा परिस्थिती भीषण होती. इतर माकडांना हे खेळणं विचित्र वाटत होतं. आईचं संरक्षण नसल्यामुळे मोठी माकडं पंचला मारू लागली, त्याला फरफटत नेऊ लागली. पंच भीतीने थरथर कापायचा, ओरडायचा, पण तरीही त्याने आपली ती कापडी आई सोडली नाही. जग त्याच्यासाठी क्रूर होतं, पण त्या खेळण्यात त्याला आपली शांतता मिळत होती. जानेवारी 2026च्या अखेरीस एक सुखद बदल दिसू लागला. समूहातील एका वयस्कर मादी माकडाने पंचची काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. ती त्याला ग्रूमिंग करते, म्हणजे त्याचे केस विंचरते. माकडांच्या जगात हा प्रेमाचा सर्वात मोठा संकेत आहे. पंच आता हळूहळू आपल्या कापडी आईपासून वेगळं होऊन खऱ्या जगाशी जुळवून घ्यायला शिकतोय. पंचची ही गोष्ट आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जगण्यासाठी एका आधाराची गरज असते. कधीकधी तो आधार रक्ताचा नसला तरीही तो आपल्याला जगण्याचं बळ देतो. तुम्हाला पंचचा हा प्रवास कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि या चिमुकल्या जीवासाठी एक हार्ट नक्की शेअर करा. धन्यवाद.